आज आहे सॅटर्डे आणि आज आम्ही गेलो होतो तुळशीबागमध्ये खरेदी करण्यासाठी. तर चला तर बघूया आम्ही तुळशीबागमध्ये आज काय काय केलं. हॅलो फ्रेंड, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. तर मी पण खूप मजेत बी नाही काही पण नाही असं सांगता येत नाही. तर माझ्या आवाजावरून तुम्हाला वाटत असाच माझ्या आवाजाला तुम्ही इग्नोर करा, कारण माझा आवाज खूप असा बेसूर झालेला आहे. कारण माझी खूप तब्येत खराब आहे. सर्दी, ताप, खोकला या सगळ्या गोष्टीने मला पूर्ण गळपाटून घेतलेला आहे. मेडिकलवाली आजारी पडली आहे. तर असो काय करणार, कारण मेडिकलवाले पण माणसंच असतात आणि ते पण आजारी पडू शकतात. तर रिवा पण आजारी आहे, मी पण आहे. कारण गावाकडून आल्यामुळं वातावरण चेंज झालं. गावाकडे खूप गरमी होती आणि इकडे आल्यानंतर खूप थंडी, अशी म्हणजे वेगळंच वातावरण चालू आहे. सध्या पाऊस पण आहे, ऊन पण आहे, थंडी पण वाजते, फॅनची पण गरज नाही, कूलर पण बाजू कोपऱ्यामध्ये पडून आहे. असं सगळं काही सध्या सुरळीत प्रकारे वातावरणाचा कार्यक्रम सुरू आहे. तर असो, कारण पुणे तिथे काय होणे, सगळं काही पुण्यामध्ये होऊ शकते. तर चला तर मग आज होता सॅटर्डे आणि मला थोडीफार खरेदी पण करायची होती, काही गोष्टी पण घ्यायच्या होत्या आणि थोडंसं पर्सनल पण होतं. आणि त्यामुळे आम्ही निघालो होतो तुळशीबागमध्ये. कारण राहुलला पण थोडंसं आज लवकर सुट्टी होते, कारण तो जास्त लोड काय नसतो, त्यामुळे तो लवकर आलेला घरी. मग मी म्हटलं चला आपण थोडंसं मार्केटमध्ये जाऊ, कारण 5-6 महिने झालं मार्केटमध्ये काही जाण्यात आलं नव्हतं. आणि तुळशीबागमध्ये म्हणल्यानंतर ऑब्विसली कोण अशी व्यक्ती असेल ज्याला तुळशीबागमध्ये जायला आवडणार नाही. आणि आम्ही जाताना पण वातावरण असं झिमझिम सुरू होतं, थोडंफार चालूच होतं. मग मी मस्तपैकी रिवाला झाकून घेतलं, कारण रिवा पण आजारी असल्यानं पाहतानामुळे तिला आणखीन थोडंसं थंड होईल, म्हणजे सर्दी वगैरे होईल. त्यामुळे मी काही जास्त रिस्क नाही घेतली. आणि असं पण तुम्हाला समजतच असेल की मी अशामध्ये जरा व्हिडिओ कमीच टाकते, कारण मी थोडंसं आजारी पण आहे आणि लोड पण पडत आहे मेडिकलचा पण, आणि रिवाला पण सांभाळायची, कारण रिवा पण आजारी आहे आणि सर्दी खोकल्यामुळं ती काय मला जास्त सोडत नाही. आणि त्यामुळे मला काही एवढा वेळ नाही भेटत. तरी पण मला जसा वेळ भेटेल तसा मी तुमच्या सेवेमध्ये हजर असते. आणि तुम्ही प्लीज माझे व्हिडिओ शेअर सबस्क्राईब करू शकतात. तुम्हाला जर आवडले असतील, नसेल आवडले तर तुम्ही मला त्यामध्ये काय असेल गोष्टी जे इम्प्रूव्ह केल्या पाहिजेत ते मला सांगू शकतात. तर असो आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर छानसं असं वातावरण झालं होतं आणि आम्ही रिवाने 2 ट्विन्स केलेत. म्हणजे ती पण पिंक घातली होती, मी पण पिंक घातला होता शॉर्ट टॉप. आणि वातावरण खूप खराब असल्यामुळे आणि मला थोडंसं थंड पण होती, त्यामुळे मी वरून श्रग घातला. आणि असा पण तो स्लीवलेस होता आणि अगोदरच गावाकडून आल्यामुळे मला खूप टॅन झालं होतं. आणि आज झेंडावंदन पण होता, सॉरी आज सॅटर्डे 15 ऑगस्ट, म्हणजे आम्ही फ्रायडेला गेलो होतो. मी चुकून सॅटर्डे म्हणलं, सॉरी. आणि आज झेंडावंदन होता आणि किती छान म्हणजे असं त्याला पाहताच असं प्राऊड फील होतं. वी आर इंडियन, म्हणजे एक वेगळीच असं प्राऊडनेस असतं आपल्या याच्यामध्ये, की झेंडा पाहिल्यानंतर एक गर्व आल्यासारखं वाटतो अंगामध्ये. तसं मला ते पाहिलं झालं आणि मी छानसा असा व्हिडिओ केला असं. आणि जाताना पण खूप ट्रॅफिक लागलेलं, आम्हाला भयानक लेवलचं ट्रॅफिक लागलं होतं. लिटरली कंटाळा आला होता, म्हणजे आम्ही अर्धा तास ट्रॅफिकमध्ये होतो. आणि गोपाळकाला पण येणार होतं, त्यामुळे डेकोरेशनचं पण काम सुरू होतं. त्यावेळेपर्यंत आमच्या रिवाने आपले जे झोप वगैरे होती ती आपली आवरून घेतली. त्यानंतर आम्ही ऑब्विसली भूक पण लागली होती खूप, आणि भूक लागली त्यामुळं आम्ही खरेदी करण्याच्या अगोदर आधी खाण्याला जास्त जोर दिला. मग तिथे आम्ही स्पंच डोसा तिथं ऑब्विसली फेमस आहे. आणि जम्बो वडापाव आहे ना, ते घेतलं. मग तिथून मला कॉस्मेटिकचं शॉप होतं, मला थोडंसं घ्यायचं होतं, वॅक्सिन वगैरे, आयलायनर पण घ्यायचं होतं, पण तिथे 3rd कॉपी होती त्यामुळे मी काही घेतलं नाही. म्हणजे बाकी घेतलं स्क्रबचं वगैरे जे काय असेल. आणि जास्त करून मी माझ्या मेडिकलमधलंच घेते, कारण तर सगळं ओरिजिनल भेटतं. इथे काय एवढं ओरिजिनल शॉप नसतं, तरी पण थोडंफार बऱ्यापैकी होतं, त्यामुळे मी तिथे घेतले. आणि जास्त करून रिवाचा ड्रेस घ्यायचा होता बड्डेसाठी, पण मला तिथे काही तेवढे जास्त आवडले नाहीत. त्यामुळे मी म्हणलं इकडे जय हिंदमध्येच घेता येईल, तिथे छानपैकी अशी व्हरायटी वगैरे असतात. आणि तिथून आम्ही वातावरण बिघडण्याच्या अगोदर निघून आलो, कारण येतात ते आमच्या काकी तिथे मोदक छान भेटतात, तिथून मोदक वगैरे घेतले आणि परतीच्या वाटेला लागलो.
आमची रिवाला खूप थंडी वाजत होती, पण ती काय पांघरून घेत नव्हती. तिला टोपी घातलं होतं मी, आणि ती टोपी अर्ध्या रस्त्यातच फेकून दिली तिने. मग येता येता आम्हाला तेच रोड वगैरे तेच सगळं होतं. मग येता येता आम्ही बाण्या रोडला भूक पण लागली होती. मी नाही स्वयंपाक बनवणार, कारण मी आजारी होते, खूप कंटाळा पण आला होता प्रवासात. जेमतेम 3-4 वाजले होते. मग आम्ही तिथे जाम वगैरे घेतलं, वापस आलो. ओके.